सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे। यामध्ये हायकोर्टाच्या आदेशानुसार गर्भपात करताना जिवंत जन्मलेल्या एका गर्भाला 12 तास उपाशी ठेवल्याचा हा प्रकार समोर आलेला आहे। याबाबत बोलण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक युवराज करपे सर आहेत आपल्यासोबत। सर, एक धक्कादायक हा प्रकार आहे। कोल्हापूर खंडपीठानं हा काही निर्णय दिलेला आहे। याबाबत कारवाईचे पण चौकशी करून कारवाईचे आदेश दिलेले आहेत। नेमका काय हे प्रकरण आहे याविषयी आम्हाला जरा संबंधित गर्भवती महिला ही अल्पवयीन होती, लग्न न झालेली होती आणि त्यामध्ये ॲडमिट झाली त्याचवेळी ती साधारणतः 24 आठवड्याच्या त्याच्यावरच होती। त्यामुळं आमच्या इथल्या तज्ज्ञ डॉक्टरांनी गर्भपात नाकारलेला होता, कारण भारतीय कायद्या MTP ॲक्टनुसार आम्हाला तो करता येत नव्हता। मग संबंधित नातेवाईक हे कोल्हापूर खंडपीठात त्यांनी याचिका दाखल केल्यानंतर कोर्टाच्या आदेशानुसार आम्ही मेडिकल बोर्ड स्थापन केलं आणि मेडिकल बोर्डाने जी परवानगी दिली त्यानुसार आम्ही ती बाबा ही प्रीटर्म डिलिव्हरीच होऊ शकते, कारण हे 6 महिन्यापेक्षा जास्त दिवस प्रेग्नन्सी आहे। त्यानंतर मग कोर्टाने आम्हाला तसे आदेश दिले की ह्याची योग्य काळजी घेऊन तुम्ही काय डिलिव्हरी असेल किंवा MTP असेल ते करून द्या म्हणून। त्याप्रमाणे आपण हे सर्व उपचार आमच्या इथं केलेले आहेत। आमच्या टीमने कोणताही हलगर्जीपणा केलेला नाही आहे। त्यांची व्यवस्थित डिलिव्हरी करून दिलेली आहे। ही कमी दिवसाची असल्यामुळे याला थोडासा वेळ लागतो। पेशंटला हायपोथायरॉइडिझम पण होतं। असे हे सगळं वय लहान असल्यामुळं आपण व्यवस्थित काळजी करून त्यांचं डिलिव्हरी झालेली आहे। दुर्दैवानं ते 750 ग्रॅमचंच अर्भक होतं आणि त्यानंतर सर्व कायदेशीर प्रक्रिया जी असेल, कारण ही पोलीस केस असल्यामुळं आपण संबंधित पोलीस स्टेशनला कळवलं होतं की हे जे रक्ताचे नमुने आहेत, बाळाचे नमुने आहेत DNA सॅम्पलिंगसाठी, हे सर्व नातेवाईकांच्या समोरच घेऊन आपण पोलिसांना सर्व दिलेलं आहे। फक्त ह्यामध्ये खूपच वजन कमी असल्यामुळे आमच्या डॉक्टरांनी क्लिनिकल जजमेंटनुसार एसेन्सिव्ह प्रोटोकॉलनुसार त्यांना उपचार दिलेले आहेत। आता ह्यामध्ये जो आरोप होत आहे की बाळाला पाजलं नाही, तर आता एवढं 750 ग्रॅमचं जे असतं लहान अर्भक ते स्वतःहून तर ब्रेस्ट फिडिंग करू शकत नाही। जर आम्ही त्याला चमच्यानं किंवा कोणत्याही मार्गानं जर ड्रॉपरनं पाजायचा प्रयत्न केला असता तर त्याच्या घशात जाऊन ते एकदम अचानक सिरियस पण झालं असतं। त्यामुळे आमच्या डॉक्टरांनी क्लिनिकल जजमेंटनुसार त्यानुसार उपचार केलेले आहेत। यामध्ये असं कोणताही आमचं काही हेतू नव्हता आणि आम्ही पूर्ण कोणताही निग्लिजन्स न करता आमच्या टीमनी, आमच्या सिस्टरांनी त्याप्रमाणे उपचार केलेले आहेत। यामध्ये पण कारवाईच्या बाबतची मागणी होती, चौकशी करून कारवाई झाली पाहिजे, कारण हलगर्जीपणाचाच आरोप जेणेकरून यामध्ये केलेला आहे। 12 तास उपाशीचा विषय आवर्जून बोलला जातो यामध्ये। उपाशीचं असं नाही, ते मी आत्ता जे सांगितलं की आमच्या डॉक्टरांनी, संबंधित डॉक्टर सिस्टर्स असतील यांनी क्लिनिकल जजमेंटनुसार त्यांना त्यावेळी दिलेले आहेत। फक्त हे जे नातेवाईकांचे जे आरोप आहेत की ब्रेस्ट फिडिंग आपण करणं तसं खूप धोकादायक होतं ह्या केसमध्ये। म्हणजे जसं मी आत्ता सांगितलं की ड्रॉपर किंवा चमच्यानं जर दूध पाजलं असतं तर ते बाळाच्या लगेच घशात जाऊन फुफ्फुसात ते गेलं असतं आणि बाळ लगेच सिरियस झालं असतं। त्यामुळं आमच्या डॉक्टरांनी ते काय बाळाला गरम ठेवणे असेल आणि एसेन्सिव्ह प्रोटोकॉलनुसार उपचार केलेले आहेत। म्हणजे आमच्या वैद्यकीय टीमनं कोणताही हलगर्जीपणा काही केलेला नाही आणि न्यायवैद्यकीय जी प्रक्रिया आहे, जे मूळ नातेवाईकांचा जो कन्सर्न आहे की ते जे बाळाचं सॅम्पल असेल किंवा बाळाचे DNA टेस्टिंगसाठी असेल, ते संबंधित पोलीस स्टेशनला वेळोवेळी बोलवून त्यांच्यासमोर हे सगळं सॅम्पल घेऊन पोलिसांना दिलेलं आहे। याबाबत काय तुम्ही न्याय प्रक्रियाच्या बाबत काय तुम्ही तसं पुढं काय तुमच्या कमिटीनं काय समोर जाणार आहे काय? यामध्ये आता आम्ही आमच्या लेवलला आम्ही सर्व आमचे जे डॉक्टर्स आहेत, विभाग प्रमुख, त्यांना याबद्दल सर्व माहिती घेऊन मी याप्रमाणे माननीय न्यायालयाला सर्व अहवाल आम्ही देऊ की आम्ही काय काय प्रोसिजर केली आणि आमचे जे संबंधित उपचार करणारे जे डॉक्टर्स आहेत, विभाग प्रमुख, गायनेकॉलॉजिस्ट, त्याच्यानंतर आमच्या ज्या सर्व सिस्टर्स, यांच्या सर्वांकडनं मी आज अहवाल मागवत आहे आणि त्याप्रमाणे आम्ही माननीय न्यायालयात सर्व सादर करू। नक्कीच, खरं तर
जे काही या प्रकरणामध्ये न्यायालयाला अहवाल जे आहेत ते आम्ही लवकरच सादर करणार आहे आणि जे काही त्या दरम्यान जी काही घटना घडली होती याबाबतचं संपूर्ण माहिती जी आहे ती न्यायालयाला देऊ असंच मत जे आहे ते यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक युवराज करपे यांनी व्यक्त केलं आहे. कॅमेरामन आमिर शेखसह संतोष नालावडे, TV9 मराठी, सातारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.